मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जीवी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे बळद, भाग दुसरा। लेखक आनंद निकम। पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या कथेचा या अगोदरचा भाग पाहिला नसेल तर तो भाग पाहूनच हा भाग पाहण्यास सुरुवात करावी ही विनंती। चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया। पाटलांनी लगेच गाडी काढली। नाना गाडी चालवित होते। शेजारी भैरव, मागे पाटील, पाटलीनबाई आणि त्यांच्यामध्ये भरत। कोणीच बोलत नव्हते। चिडी चूप। डावीकडे त्या घराकडे घे। भैरवने बोट केले। त्या घरासमोर नानांनी गाडी उभी केली। बसके साधेसे दुमजली घर होते ते। हॉलमध्ये सर्वजण बसले। भैरव आत गेला। हॉलमध्ये जास्त सामान नव्हते। 3 सीटर सोफा, 2 खुर्च्या आणि भरपूर पुस्तकं। एखाद्या लायब्ररीत आलो की काय असे वाटेल एखाद्याला। समोरच्या भिंतीवर लावलेली श्री दत्तगुरूंची प्रतिमा पाहून मनाला शांतता लाभत होती। जय गुरुदेव दत्त। कोणीतरी आले होते। सर्वांनी आतल्या दरवाजाकडे पाहिले। आधी भैरव आला आणि त्यांच्या मागे नंदन महाराज। सगळे सावरून बसले। पाटलांची कल्पना की महाराज म्हणजे पांढरी शुभ्र दाढी, गळ्यात माळा, कपाळाला भस्म। पण इथे तर नंदन महाराजांनी त्यांच्या समजुतीला छेद दिला होता। नंदन महाराजांकडे पाहून कोणालाही वाटले असते की हे नुकतेच बँकेतून रिटायर झालेले आहेत। गव्हाळ गोरेपणाकडे झुकणारा रंग, स्थूलशी शरीरयष्टी, डोळ्याला चष्मा आणि त्यातून दिसणारे अभ्यासू डोळे। नंदन महाराज मंद स्मित करीत समोरच्या खुर्चीवर बसले। शांतपणे त्यांनी भरतकडे एक कटाक्ष टाकला। तुमच्या समस्येची कल्पना भैरवने दिली आहे। भरतच्या कानातून आलेला तो पदार्थही भैरवने दाखविला आहे। हा अतिप्राचीन प्रकार आहे। तुमच्या वाड्यावर पाशवी शक्तींनी कब्जा केला आहे। त्यांची अशुभ छाया तिथं साचून राहिली आहे। त्यांचे तिथे येण्याचे कारण आणि त्यांनी भरतला का आपलं सावज बनवलं, त्यांचा हेतू काय हे कळल्याशिवाय आपल्याला काय करावे लागेल हे आताच सांगता येणार नाही। आणि त्यासाठी मला त्या वाड्याला भेट द्यावी लागेल। तोपर्यंत तुम्ही भरतला वाड्यापासून दूरच ठेवा। सर्वजण नंदन महाराजांकडे भक्तिभावाने पाहत होते। संकटांनी माणसाला घेरले की तो एकदम हळवा बनतो। सर्जेरावांना नंदन महाराजांमध्ये आशेचा किरण दिसला होता। नंदन महाराजांनी 2 दिवसानंतर वाड्याला भेट देण्याचे निश्चित केले। सगळे निघाले। त्यावेळी नंदन महाराजांनी भरतच्या उजव्या हाताला एक धागा बांधला। त्या धाग्यात एक मोती गुंफला होता। गुरुदेव तुझे रक्षण करो, त्यांनी आशीर्वाद दिला। जाण्यापूर्वी सर्वच श्री दत्तगुरूंच्या तसबिरीपुढे हात जोडायला विसरले नाहीत। सर्जेरावांनी पत्नी व भरतला नानांकडे माहेरी सोडले होते। नंदन महाराजांची भेट झाली त्याच दिवशी ते नानासाहेबांच्या घरी मुक्कामाला गेले होते। तो एक झोकाळलेला दिवस होता। आता ह्या वेळेला सर्जेराव आणि नाना वाड्याबाहेर उभे राहून नंदन महाराज आणि भैरवची वाट पाहत होते। वाड्याला भेट देण्यासाठी नंदन महाराजांनी आजचाच दिवस निवडला होता। बरोबर 11 वाजता नंदन महाराज आणि भैरव गाडीतून उतरले। नंदन महाराजांनी पांढरी शुभ्र वस्त्र परिधान केले होते। त्या पहिराव्यात ते अजूनच तेजस्वी दिसत होते। सर्जेरावनी नाना पुढे झाले। काही क्षण स्तब्ध उभे राहून महाराजांनी वाड्याचे एकटक निरीक्षण केले।
आपण वाड्याभोवती एक फेरी मारूया. सर्जेरावांकडे पाहत ते बोलले. सर्जेरावांनी मान डोलावली. नंदन महाराज पुढे चालू लागले. बाकीचे त्यांच्या मागे निघाले. वाड्याला 4 कोपऱ्यात 4 बुरुज होते. पुढचे 2 बुरुज मागच्या बुरुजांपेक्षा आकाराने मोठे होते. प्रत्येक बुरुजाजवळ ते काही क्षण थांबत. हळूहळू वेढा पूर्ण करून ते दिंडी दरवाजाजवळ आले. त्या बंद दिंडी दरवाजाच्या आत कोणते रहस्य दडले आहे हे त्या विद्यार्थ्यासच ठाऊक. त्यांनी वाड्यात प्रवेश केला. वाड्यातील हवा वेगळीच जाणवत होती. जणू ती वर्षानुवर्षे तिथेच अडकून पडली होती. एक प्रकारचा शिळा थंडपणा सर्वत्र पसरलेला होता. ते सरळ ओसरीवर गेले. 2 दिवसापूर्वी इथेच या झोपाळ्यावर भरत झोपेतून किंचाळ तुटला होता. त्याला कोणीतरी बोलावत होतं. खरं की भास देवच जाणे. महाराज सरळ त्याच खोलीबाहेर जाऊन उभे राहिले. चावी. सर्जेराव चावी घेऊन पुढे झाले. नवीनच कुलूप होते, त्यामुळे लगेच उघडले. महाराजांनी खोलीतील अंधारात पाऊल टाकले. खोली पूर्णपणे रिकामी होती. सर्वत्र धूळ पसरली होती. वरच्या खणांना बरीच वर्षे तेल पाणी नसल्याने ते कुजल्यासारखे वाटत होते. त्याचा जुनाट कुबट वास जाणवत होता. खणामधून पडून ठिकठिकाणी माती साचली होती आणि बरोबर मध्यभागी ते बळदात जाणारे दार होते. कधी काळी त्याला लावलेले जुनाट प्रकारचे लोखंडी कुलूप आता पार गंजून गेले होते. त्या कुलूपाला अनेक प्रकारचे दोरे गुंडाळे असावेत, पण आता त्यांचे काहीच अवशेष शिल्लक नव्हते. नंदन महाराजांनी त्या दाराभोवती एक फेरी मारली आणि ते बाहेर चला म्हणाले. ते सर्वजण बाहेर ओसरीवर आले. तुमच्या मनात काही प्रश्न उद्भवले असतील, काहींची मी उत्तर देणार आहे. महाराजांनी शांततेचा भंग केला. परवा भैरवने मला इथे घडलेली घटना सांगितली. त्यावेळेस मला अशी कल्पना आली होती, पण तुमची पत्नी व मुलासमोर त्या दिवशी जास्त बोलणे मी टाळले. मलाही प्रत्यक्ष वाडा पाहायचा होताच, म्हणून मी इथं आलो. भरतच्या कानातून काळा पदार्थ बाहेर येणे म्हणजे त्याच्यावर कोणीतरी चेटूक केले आहे हे सिद्ध होतंय. चेटूक करणारे घराच्या आजूबाजूला त्याचा विधी करतात. त्यामुळे मी आल्या आल्या वाड्याला फेरी मारली. मला तसं काही आढळून आलं नाही. हा चेटूकचा प्रकार खूप दुर्मिळ आहे, जवळपास लुप्तच झाला आहे म्हणा ना. आज तेवढी निष्णात व्यक्ती सापडणं अवघड आहे. तो करणारी व्यक्ती ही प्रचंड ताकदवान असायला पाहिजे. यात थोडीशी चूक सुद्धा जीवघेणी ठरू शकते. भैरवला ते जाणवलं, म्हणूनच सुरुवातीला त्याने यात पडण्यास नकार दिला. एका अर्थी योग्यच गेलं होतं. इथं आल्यावर मला जाणवले की मी समजतो त्यापेक्षाही काहीतरी भयंकर आपल्या पुढे वाढून ठेवले आहे. एक मन म्हणते की हा चेटूकचा प्रकार आहे, पण दुसरे मन ते मानायला तयार नाही. चेटूकपेक्षाही काहीतरी भयानक इथं शिजत आहे. अनेक दशकांपासून दाबून ठेवलेले आता उसळ्या मारून बाहेर येऊ पाहत आहे. जसं पृथ्वीच्या गर्भात लावा खदखदत असतो, तसंच ते सुद्धा खदखदत आहे. त्याला बाहेर पडायचंय, ते सुद्धा तुमच्या मुलाच्या माध्यमातून. ते इतकी वर्षे योग्य संधीची वाट पाहत असणार. आता फक्त त्याला भरतची परवानगी पाहिजे. त्यामुळे ते सारखे त्याला विचारते, येऊ का? जर का भरतने एखाद्या बेसावत क्षणी त्याला ये म्हटले असते तर. नंदन महाराजांनी पॉज घेतला. सर्वांनी श्वास रोखून धरले. तर ते उसळी मारून बाहेर झेपावले असते आणि वाड्यातील एक व्यक्ती आज जिवंत राहिली नसती. त्या खोलीतील बळदात कदाचित याचं गुपित सापडेल, कारण तिथेच मला काहीतरी काळबेर जाणवतंय.
त्याच्या दारावर काही धागे बांधलेले आहेत, पण वेळ आली तर ते त्याला रोखू शकणार नाहीत. सर्वजण शहारले. पण माझाच भरत का आणि आताच का? पाटलांनी विचारले. भरतच का? यामागे कोण आहे? त्याचा उद्देश काय? कुठून आले? याची उत्तर आता तरी माझ्याकडे नाहीत. माझी द्विधा मनस्थिती झाली आहे, त्यामुळेच मी बळदाचे दार उघडले नाही. आपला शत्रू कोण आहे, त्याची ताकद काय आहे, हे कळल्याशिवाय माणसाने युद्धात पडू नये. आणि मी निर्णय घेतलाय की मला हे युद्ध लढायचे आहे. त्यासाठी काही प्रश्नांची उत्तर मला हवी आहेत. त्यासाठी आज रात्री मी वाड्यात मुक्काम करणार आहे, एकटाच. नंदन महाराजांचे बोलणे ऐकून सगळ्यांनाच या बाबीचे गांभीर्य समजले होते. पण नंदन महाराज वाड्यात एकटेच मुक्काम करणार हे ऐकताच भीतीची एक सूक्ष्म लहरही सर्वांच्या मनातून गेली होती. नको ते अशुभ विचार मनात डोकावत होते. नंदन महाराज मात्र निश्चिंतपणे त्या झोपाळ्यावर बसून होते. सर्जेरावांनी शिरपाला बोलावून घेतले. 2 दिवस वाड्यावर कोणीच नसल्याने शिरपाही वाड्यावर आला नव्हता. गुरं तो मळ्यातील गोट्यातच बांधत होता. सर्जेरावांनी त्याला बोलावून नंदन महाराजांसाठी जेवणाची व्यवस्था करायला सांगितले. पण महाराजांनी त्याला नकार दिला. तुमच्या वाड्यावरील संकट जोपर्यंत हटत नाही तोपर्यंत मी तुमच्या घरातील पाणी पिणार नाही, ते ठामपणे म्हणाले. सर्जेरावांना गहिवरून आले. आपल्यासाठी हा माणूस स्वतःचे प्राण धोक्यात घालत आहे आणि आपण त्यांच्यासाठी काहीच करू शकत नाही, हे त्यांच्या मनाला बोचत होतं. यात सर्जेरावांची चूक नव्हती. आघोरी जगातील नियम त्यांना माहिती असण्याचे काही कारण नव्हतं. नंदन महाराजांनी त्यांच्याबरोबर फळेनी पाणी आणले होते, त्यामुळे खाण्यापिण्याची काळजी मिटली होती. सायंकाळी 5च्या सुमारास महाराजांनी सर्वांस जाण्यास सांगितले. उद्या सकाळी आपण भेटू. आता मला काही तयारी करायची आहे. महाराज त्यांना निरोप द्यायला दिंडी दरवाजाजवळ आले. स्वतःच्याच वाड्यातून निरोप घेताना पाटलांना कसंच वाटलं. स्मितहास्य करत महाराजांनी दिंडी दरवाजा लावून घेतला. आता तो सकाळीच उघडणार होता. कदाचित सर्व जाण्यास निघाले. नंदन महाराजांना जर काही गरज लागली तर म्हणून शिरपाला वाड्याबाहेर असणाऱ्या कारसाठी केलेल्या शेडमध्ये झोपायला सांगितले. शिरपा घरून जेवून झोपायला परत येणार होता. तो निघून गेला. भैरवने महाराजांची कार शेडमध्ये लावली. पाटलांच्या कारमध्ये ते तिघे बसून निघाले. ती रात्र सर्जेरावांसाठी वैऱ्याची रात्र होती. रात्रभर त्यांना डोळा लागला नाही. सतत एकच विचार, आपल्या वाड्यात नेमकं काय असावं. इतके वर्ष आपण आनंदात दिवस काढले, मग नंदन महाराजांना काही होणार तर नाही ना. आपल्यासाठी त्यांनी प्राण धोक्यात घातला होता. त्यांना काही झाले तर. एकदा दोनदा तर असाही विचार आला की नानाला उठवावे नि जावे परत वाड्यावर. नसता धोका कशाला. पण लगेच त्यांना भरतचा चेहरा आठवायचा. त्याची ती अवस्था डोळ्यासमोर यायची. महाराजच आता यातून मार्ग काढण्यास सक्षम होते. महाराजांनी तो धागा बांधल्यापासून त्याच्यात खूप सुधारणा झाली होती. आणि पाटलीनबाई सांगत होत्या की तो आज क्रिकेट सुद्धा खेळला होता. रात्रभर पाटील इरझाऱ्या मारत होते. कधी सकाळ होते असे त्यांना झाले होते. आणि एकदाची ती रात्र संपली. दिवस उजडताच सर्जेराव, नाना नि भैरव वाड्यासमोर पोहोचले. दिंडी दरवाजा अजून बंदच होता. शेडमध्ये शिरपा झोपलेला होता. गाडीच्या आवाजाने तो लगेच उठला. दिंडी दरवाजाच्या बाहेर येऊन ते उभे राहिले. कडी वाजवावी की नाही या विचारात सर्वजण असतानाच आतून कडीचा आवाज ऐकू आला.
त्या पाठोपाठ दिंडी दरवाजा उघडला गेला. नंदन महाराजांचा हसरा चेहरा सर्वांच्या नजरेस पडला. जय गुरुदेव दत्त. सर्वांच्या मनावरचा ताण हलका झाला. यात सर्वजण आत गेले. रात्री नेमकं काय घडलं असेल याची सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली होती. महाराज शांत होते. चेहऱ्यावर थकावट बिलकुल जाणवत नव्हती. ते झोपाळ्यावर जाऊन बसले. ही सकाळ आपल्या कुटुंबाच्या आयुष्यात काय वाढून ठेवले आहे ते ठरवणार आहे याची पाटलांना चांगली जाणीव होती. कोणीच काही बोलत नव्हते. सगळ्यांच्या मनात प्रश्न पडला की विषयाला सुरुवात कोण करणार. जो तो आपल्याच विचारात गर्क होता. शेवटी महाराजांनीच शांततेचा भंग केला. पाटील, माझा इथे थांबण्याचा उद्देश सफल झाला आहे. तुमच्या या संकटाचे कारण मला समजले आहे. हा तुमचा वडिलोपार्जित वाडा, ज्याने तुमच्या अनेक पिढ्या सुखासमाधानाने नांदताना पाहिले आहेत. तुमच्या पूर्वजांनी इथे सुखासमाधानाने दिवस व्यतीत केलेले आहेत. थोडं थांबून ते पुढे बोलू लागले. पण आज त्याच पूर्वजांपैकी एकाच्या चुकीमुळे तुमच्यावर ही वेळ आली आहे. तशी त्यांची चूक नाही. त्यांनी केले ते त्यांच्या दृष्टीने बरोबर होते, परंतु त्याचा असा परिणाम आपल्या भावी पिढींना भोगावा लागेल याची त्यांना कल्पनाही नसणार. त्यांनी सर्वांवर एकवार नजर फिरवली. हा गुप्तधनाचा प्रकार आहे. होय, गुप्तधन. तुमच्या वाड्यात त्या बलदात गुप्तधन पुरून ठेवलेले आहे तुमच्याच पूर्वजांनी, आणि त्याच्या रक्षणासाठी त्यांनी चेटूकचा वापर केला आहे. त्यानुसार या गुप्तधनाचा शोध ज्याने ते लपवून ठेवले आहे त्याच्याच वंशाला लागू शकणार होता, कारण तशी योजना करून हे चेटूक केले गेले होते. जो वंशज याला शोधून काढण्याचा प्रयत्न करेल त्याला ते मिळेल, पण त्यासाठी त्याला किंमत मात्र मोठी मोजावी लागणार आहे, आपल्या प्राणाची. होय, हे गुप्तधन त्याचा प्राण घेऊनच प्रकट होईल. ओसरीवर नीरव शांतता पसरली. नंदन महाराजांच्या बोलण्याचा अर्थ प्रत्येकाच्या मेंदूपर्यंत पोहोचायला जरा वेळ लागला, आणि तो प्रयत्न इथे केला गेलाय. तो वंशज म्हणजे तुमचा भरत आहे. त्या गुप्तधनाला जागृत केलं गेलंय. आता ते प्रकट होण्याची परवानगी मागतंय भरतला. त्याने ती दिली तर त्याचा मृत्यू अटळ आहे. सर्वजण हादरले होते. भरतने कसे गुप्तधन शोधण्याचा प्रयत्न केला असेल. एवढासा निष्पाप पोरगा तो. भरतची यात चूक नाही. नंदन महाराजांनी सर्वांच्या मनात काय चालले असावे ते ओळखले. मलाही सुरुवातीला आश्चर्य वाटले होते, पण भरत हे फक्त माध्यम आहे. याचा करता करविता दुसराच आहे. कोणाला तरी या गुप्तधनाचा सुगावा लागला आहे. त्याने भरतची निवड केली, कारण भरत या घराण्याचा वंशजच आहे. भरतची रोजच्या वापरण्यातील एखादी वस्तू यासाठी वापरून त्यांनी गुप्तधनाला जागृत केले, आणि आता गुप्तधन फक्त भरतच्या परवानगीच्या प्रतीक्षेत आहे. जोपर्यंत भरत परवानगी देत नाही तोपर्यंत ते त्यालाच सतावित राहील. दुसऱ्याला कोणालाच ते जाणवणार सुद्धा नाही. ज्याने हे सर्व घडवून आणले ते खूप हुशार आणि ताकदवान असला पाहिजे. त्याला तुमच्या घराची चांगली माहिती आहे. ती व्यक्ती तुमच्या खूप जवळची आहे, आणि विशेष म्हणजे ती व्यक्ती आता या ठिकाणी हजर आहे. नंदन महाराजांनी बॉम्ब फोडला. सगळ्यांच्या पायाखालची वाळू सरकली. आपल्या वाड्यात गुप्तधन आहे, आणि ते मिळवण्यासाठी आपल्या जवळची व्यक्ती टपून आहे. ती या सर्व कटकारस्थानाच्या मागे आहे. हा विचारच पाटलांना सहन होत नव्हता, आणि त्यात कहर म्हणजे ती व्यक्ती आता आपल्या सोबत आहे. कोण असेल? नानासाहेब? कसं शक्य आहे? नाना असं का करेल? छे, नाना नाही. मग कोण?
शिरपा की भैरव? नाही नाही. मग कोण? तो त्या खोलीत आहे. नंदन महाराजांनी बोट त्या खोलीच्या दिशेला दाखवले. सर्वांच्या माना गरकन वळल्या. त्या खोलीचे दार उघडे होते. इतक्या वेळ पण कोणाच्याच लक्षात आले नाही ते. नंदन महाराज उठले आणि त्या खोलीकडे निघाले. त्यांच्या पाठोपाठ सर्वच निघाले. कोण असणार ती व्यक्ती? आता हे सहन करण्यापलीकडे गेले होते. खोलीत ती व्यक्ती पालती पडलेली होती. तिचे हात मागे बांधलेले होते. तोंडात बोळा कोंबलेला होता. तिचा चेहरा दिसत नव्हता. नाना पुढे झाला. त्याने त्या व्यक्तीला सरळ केले. डॉक्टर तुम्ही? पाटील तर धक्क्याने कोसळण्याच्याच बेतात आले होते. ती व्यक्ती डॉक्टर साठे होती. होय, तेच डॉक्टर ज्यांनी भरतवर इलाज केले होते. इथे शेजारीच राहायला असणारे नि त्याला ड्रेसिंग करायला रोज वाड्यावर येणारे डॉक्टर साठे. नाही नाही, काहीतरी चूक होते. डॉक्टर साठे असे कसे असू शकतील? आजपर्यंत त्यांच्याकडे आपण किती विश्वासाने पाहत होतो. ते असल्या फंद्यात कसे अडकले? पाटील अजूनही त्या धक्क्यातून सावरले नव्हते. नंदन महाराज मंद स्मित करत होते. त्यांनी पुढे होऊन डॉक्टरांच्या तोंडातील बोळा काढला. पाणी पाणी. डॉक्टरांच्या तोंडातून शब्द कसेबसे फुटले. शिरपा पाणी आणायला गेला. महाराजांनी डॉक्टरांना भिंतीला टेकावून बसवले. डॉक्टरांचा चेहरा पडला होता. चेहऱ्यावर अपराधीपणाचा भाव होता. त्यावरून सर्व स्पष्ट होत होते. शिरपाने पाण्याचा तांब्या डॉक्टरांच्या तोंडाला लावला. एका दमात त्यांनी सर्व पाणी पिऊन टाकले. डॉक्टर तुम्ही? तुम्हाला मी घरच्या सारखे मानले. आणि पाटील रागात आले होते. डॉक्टरांनी मान खाली घातली. नंदन महाराज पुढे झाले. त्यांनी पाटलांच्या खांद्यावर हात ठेवला. डॉक्टर तुम्ही सांगता की मी सांगू? डॉक्टरांकडे पाहून महाराज म्हणाले. डॉक्टर मुख गिळून गप्प राहिले. ठीक आहे, मीच सांगतो. चला बाहेर. सगळे बाहेर ओसरीवर आले. डॉक्टरांना शिरपाने धरून आणले. डॉक्टरांनी पूर्णपणे शरणागती पत्कारली होती. महाराजांनी सांगायला सुरुवात केली. तर याला सुरुवात 6 महिन्यापूर्वी झाली होती. डॉक्टर त्यांच्या सुरुवातीच्या प्रॅक्टिसच्या काळात काही महिने पूर्व आफ्रिकेत होते. साहजिकच तिथे त्यांची मैत्री काही आफ्रिकन डॉक्टरांशी झाली होती. त्यापैकी एक डॉक्टर त्यांचा चांगला मित्र बनला होता. हा मित्र ब्लॅक मॅजिक मध्ये चांगला जाणता होता. साठे डॉक्टरही याकडे आकर्षिले गेले. त्यातील काही प्रकारही त्या मित्राने साठे डॉक्टरांना शिकवले. फावल्या वेळेत डॉक्टरांनी ते शिकून घेतले. अर्थातच त्याचा वापर करायचा विचार त्यावेळी त्यांच्या मनातही नव्हता. कालांतराने त्यांच्या आफ्रिकेतील मुक्काम संपला. ते कायमचे भारतात आले आणि इथे येऊन ते स्थायिक झाले. आफ्रिकेतील ब्लॅक मॅजिक वगैरेंचा त्यांना हळूहळू कालांतराने विसर पडला. सुरुवातीला त्या मित्राशी पत्र, फोन यांद्वारे अधूनमधून असणारा संपर्कही हळूहळू कमी होत गेला. काही दिवसांपूर्वी त्यांचा भूतकाळ पुन्हा बाहेर आला. झाले असे की आफ्रिकेतील हा मित्र मुंबईत कॉन्फरन्ससाठी आला होता. साहजिकच त्याने डॉक्टरांशी संपर्क साधला. डॉक्टरांनी त्याला घरी येण्याचे निमंत्रण दिले. तोही डॉक्टरांच्या घरी आला. येथे आला त्या क्षणी त्याचे लक्ष तुमच्या वाड्याने वेधून घेतले. तो काही कारणाने बेचैन झाला. वाड्यात काहीतरी होते. त्याने त्याची विद्या वापरली. त्यातून त्याला वाड्यातील गुप्तधनाचा त्याला सुगावा लागला. त्या रात्री त्याने ही बाब डॉक्टरांना सांगितली. सुरुवातीला डॉक्टरांनी त्याकडे दुर्लक्ष केले, पण मनाच्या कोपऱ्यात ही बाब तशीच राहिली. हे गुप्तधन मिळवण्यासाठी काय करावे लागेल
हे त्या आफ्रिकन मित्राने त्यांना सांगितले होते. त्यानुसार वाड्याच्या वंशालाच त्या गुप्तधनाचा शोध लागणार होता. पण त्यासाठी त्याने काही विधी करणे आवश्यक होते. आधी मी सांगितल्याप्रमाणे ते गुप्तधन मात्र त्या वंशजाचे प्राण घेणार होते. तो मित्र निघून गेला. डॉक्टरांच्या मनात मात्र काही वेगळेच शिजत होते. त्यांनी एक प्लॅन आखला. भरतला निवडले. पण आता भरतच्या माध्यमातून तो विधी कसा करायचा हा मोठा प्रश्न होता. पण त्याच्यासाठी एक पळवाट होती. जर वंशज तो विधी करण्यास असमर्थ असेल तर त्याच्या वतीने जाणत्या व्यक्तीने हा विधी करायचा होता. त्यासाठीच्या विधीसाठी त्या व्यक्तीच्या जनुकांची गरज होती. ती जनुके एका बाहुलीत प्रवाहित करायची, म्हणजे ती बाहुलीही त्या व्यक्तीचे प्रतिरूप म्हणून वापरता येते. हा प्रकार आफ्रिकन वुडू डॉल सारखाच होता. जनुके मिळवणे डॉक्टरांना अवघड नव्हते. मागच्या महिन्यात क्रिकेट खेळताना भरतचा गुडघा फुटला. त्यावेळी डॉक्टरांनी त्याची जखम त्या कापसाने पुसली. त्या कापसाचा वापर करून त्यांनी भरतची प्रतिरूपी बाहुली तयार केली. आता फक्त तो विधी पूर्ण करणे बाकी होते. त्या दिवशी तुम्ही लग्नाला गेले. वाड्यात भरत एकटाच असणार होता. डॉक्टरांनी हीच संधी साधली. भरत वाड्यावर आला. त्याच वेळी डॉक्टरांनी शेजारी त्यांच्या घरात विधीला तयारीनिशी बसवले आणि त्यात ते यशस्वी झाले. गुप्तधन जागृत झाले होते. ते चेटूक भरतला बाहेर येण्याची परवानगी मागू लागले. पण भरत याबाबत अज्ञानी होता. तो घाबरला नि पळत सुटला. पण गुप्तधनाच्या रक्षणासाठी वापरलेल्या त्या चेटुकाने त्याचा पाठलाग केला. शेवटच्या क्षणी तो वाड्याबाहेर पडला म्हणून वाचला. पण त्यावर त्या चेटुकाने आपला छाप सोडला. त्यामुळे त्याला त्या दिवशीचे काही आठवेना. डॉक्टर हवे तर त्याच दिवशी त्याचा जीव घेऊ शकत होते, पण त्याच्या परवानगीशिवाय गुप्तधन मिळणार नव्हते. त्यांचा प्लॅन थोडक्यात फिसकटला गेला. भरतवर नजर राहावी म्हणून ते रोज ड्रेसिंग करण्यासाठी येऊ लागले. हे सर्वांच्या कल्पनेबाहेरचे होते. इतक्या दिवस आपण डॉक्टरांना सज्जन, सुसंस्कृत, विद्वान समजत होतो, पण त्यांच्या आत सैतान होता. पाटलांनी डॉक्टरांकडे पाहिले. ते डोळे मिटून बसले होते. पण डॉक्टर इथे कसे? नानांनी आपली शंका बोलून दाखविली. त्या दिवशी भैरव इथे आला. त्याला वाटले की हा साधा चेटूकचा प्रकार आहे. त्याने ते चेटूक उतरवले. पण तो जेव्हा वाड्याच्या गच्चीवर गेला आणि बलदाच्या बरोबर वर उभा राहिला, त्यावेळी त्याला खूप विचित्र संवेदना झाल्या. त्याच्या हातातील शिंपल्याची माळ काळी पडत चालली होती. हे अतिशय भयानक होते. म्हणजे दोष फक्त भरतमध्ये नसून तो वाड्यातच आहे. पूर्ण वाड्यावरच चेटूक झालेले होते. आमच्या क्षेत्रात काही नियम असतात. आपल्यापेक्षा बलवान शक्तींच्या वाटेत जायचे नसते. त्याने लगेच पुढे जाण्यास नकार दिला. भैरवने त्याचे चेटूक तात्पुरते उतरवले होते. भैरव वाड्याबाहेर जाताच पुन्हा भरतला तो आवाज ऐकू येऊ लागला. तो किंचाळायला लागला. त्याचे तोंडचे शब्द ऐकून भैरव काय ते समजला आणि माझ्याकडे तुम्हाला घेऊन आला. डॉक्टरांनाही समजले. माझी ताकद ते जाणून होते. मी त्यांच्या मार्गातील अडसर ठरणार होतो. म्हणून माझा काटा दूर करण्यासाठी रात्री ते वाड्यात घुसले. मध्यरात्री त्यांनी माझ्यावर जीवघेणा हल्ला केला. मी सावध होतो. शारीरिक शक्तीत मी वरचढ ठरलो. माझ्या एका ठोशात ते कोसळले. मी त्यांना बांधून ठेवले. शुद्धीवर आल्यावर पोपटासारखं भडाभडा बोलू लागले. मला विकत घेण्याचा प्रयत्न केला. पहिल्यांदाच महाराजांना राग आला होता. काही क्षण तसेच नीरव गेले. आपल्याला घाई करायला हवी.
भरतचा धोका टळलेला नाही. महाराज बोलले,